निकम, रवी मस्के, सुनील अग्रवाल, गणेश थोरात, मनीष मोरे, विलास लाड, बबन बाणे, प्रकाश मणिकर, नाना सोराणे, मनोज काळोखे, राजेश लोखंडे, चंद्रकांत भुवट आणि आमचे अशोकन जगन्नाथ. आणि दुसऱ्या बाजूला सिद्धिविनायकचे आमचे कॅप्टन आहेत ते ललित देसाई, त्यांच्याबरोबर महेंद्र रेमजे. चला समोरचे खेळाडू, समोरचे खेळाडू. स्टेजच्या समोर जेवढे खेळाडू आहेत मागे या, सामना सुरू होतोय, मागे या. आणि माईकच्या जवळ, स्टेजच्या जवळ जास्त बोलणं नको, माईकमध्ये आवाज येतोय तुमचा. लाईव्ह टेलिकास्ट आहे, 200 देशांमध्ये जाते. आणि गप्पा कमी आणि खेळ जास्त करूया. जे संघ खेळतात त्यांनी गप्पा मारू नये प्लीज. तुमच्या गप्पाच्या गडबडीमध्ये सामने सुरू होत नाहीत वेळेवर. आज सर थोडे कडक राहणार आहेत तुमच्या बाबतीत, वाईट वाटून घेऊ नका, तुमच्या चांगल्यासाठी. आता अंतिम सामना टॉसवर करावा लागेल. अशोकन जगन्नाथन पहिलं षटक घेऊन आघाडीला गेले ते संतोष. चला फलंदाजांचं नाव द्या. सगळ्या संघांना विनंती आहे, तुमची नावं बरोबर येत नाहीत. बॅट्समॅन बॉलर तुमचा एक एक प्लेअर माझ्याकडे आला पाहिजे, जेणेकरून नाव कळू शकतील आम्हाला. दुसऱ्या बॅट्समॅनचं नाव सांगा. राजू, संतोष आणि राजू. संतोष लेफ्ट हँडर आहे. किशोर शिंदे चांगला फोटो काढत असताना आपल्या संघाबरोबर विघ्नेश्वर वॉरियर्स. अशोकांचा पुढचा चेंडू, संतोष संघा मागे येत असताना ऑफसाईडला कट करतायत. एक धाव, डेंजरस क्रिकेट आहे संतोष संघा. हेमनगरचं मैदान आणि षटका म्हणजे संतोषचं एक लॉजिक आहे, अत्यंत जवळचं नातं आहे. जुन्या लोकांना सोशल नेटवर्क वापरणं कठीण आहे, मोबाईल वापरणं कठीण आहे. आम्हाला सुद्धा मोबाईल कधी आम्हाला ओलासुद्धा बुक करता येत नाही, DK मला बुक करून देतो. तर आपण जुनी माणसं आहोत. आपण कसं वही, पेन, ओल्डचं पुस्तक याच्यावर आपण नोंद करणारे माणसं आहोत. हे सोशल नेटवर्क डोक्यावरून जातं कधी. आपल्या काळाबरोबर चालावं लागेल, आपल्यालाही शिकावं लागेल. सामना सुरू करा. धावसंख्या झाली 2. अशोकन जगन्नाथन फिल्डिंगमध्ये चेंज करतायत त्या ठिकाणी. अशोकन फिल्डर इशारा करतायत. फिल्डरला अशोकन इशारा करतायत, त्यांचं लक्षण होतं, काय हरकत नाही आहे. सगळ्यांना जवळ आणतात. तर अशोकन जास्त जागा देत नाहीत मोठे फटके खेळण्यासाठी, ही त्यांची ओळख आहे. ऑफ साईडला कट केलं आहे. काल 2 विकेट काढले होते अशोकन यांनी. 300 रुपयाचं पारितोषिक त्यांना देण्यात आलं. आणि आज बघायचं आहे अशोकन जगन्नाथन किती विकेट्स काढतायत. कॉलनीकडून ओव्हर द विकेट, पुढचा चेंडू घेऊन बॅकफूटला आले, ऑन साईड हवेत खेळले. कोणी क्षेत्ररक्षक एक का झेल घ्यायला नाही, मागे आहेत कव्हर करेपर्यंत 2 धावा मिळतील असं चित्र दिसतंय. आता चेंडू कव्हर झाला आहे, सामना बघताय ते महागणपती वॉरियर्स आणि सिद्धिविनायक वॉरियर्स. ललित देसाई आणि संदीप गमरे. संदीप गमरेने फिल्डिंग घेतली. ललित देसाईच्या टीमला बॅटिंगसाठी बोलवलं आहे. षटक मार्गस्थ पहिलं. धावसंख्या झाली ती एकंदरीत मैदानावर 5. आणि राजू आणि संतोष आहे. आता स्ट्राईकवर राजू. ऑफ साईडला कट केलं. कॉमेडी बॉक्सच्या समोर उभे राहू नका, स्टेजच्या समोर उभे राहू नका, पाहुण्यांना पण सामना दिसू द्या. माझ्या बॅगेत कोणीही मोबाईल आणि पर्स ठेवणार नाही यापुढे. त्याला वेळ नाही आहे मला काढून द्यायला तुम्हाला. अक्रॉस रन खेळण्याचा प्रयत्न. प्रत्येक संघाबरोबर 11 खेळाडू का असतो? 2 खेळाडू जास्त असले पाहिजे ना, त्याच्याकडे सगळं हँडओव्हर करता येतो तुम्हाला. तर षटक संपते. पहिलं धावसंख्या झाली 6. संतोष खेळतोय 2 वर, राजू खेळतोय मैदानावर 4 वर. आज सामना
धावसंख्या झाली ती 6. जाऊन 68. किशोर शिंदे. फिटनेस काय आजही मस्त. आरोग्य धन संपदा. तब्येत जितकी चांगली जगत ठेवाल तेवढं आयुष्य जास्त जगा. 42+च्या खेळाडूंना विनंती आहे, तब्येत चांगली ठेवा, कंट्रोल ठेवा जेवणावर. वॉक करा 40 मिनटं सकाळ संध्याकाळ. आणि बघा किती प्रसन्न राहता तुम्ही. पत्नीला पण घेऊन जा वॉकला सकाळ संध्याकाळ. 40 मिनटं चालले पाहिजे, धावू नका. 40+ने वॉक, जास्त जॉगिंग करता कामा नये. यू शुड नॉट जॉग. आणि महिन्यातून एकदा डॉक्टरांकडून चेक करून घ्या. ब्लड प्रेशर असेल, सगळ्या गोष्टी, तुमचं शारीरिक जे चेकअप आहे ते करा. औषध असतील नियमित पद्धतीने औषध घ्या. वेळेवर जेव्हा, रात्रीचं जेवण 2 तास अगोदर घ्या, म्हणजे पोट वाढणार नाही. जेवल्यावर लगेच झोपू नका, फॅट्स वाढतात. नाही तर वॉक करा, शतपावली घाला घरामध्येच. आता वज्रासन घालून बसा. धावसंख्या झाली ती एकंदरीत 7. फिटनेस खूप इम्पॉर्टंट आहे. या तुम्हाला चर्चेला सामना सुरू करा. फास्ट गॅप ठेवू नका. गोलंदाज आहे सुहास. सुहासला बघतो तुम्हाला पंकज ठाकूरची आठवण होते. सुहास आणि पंकज ठाकूरचा चेहरा सेम आहे. पंकज ठाकूर यांच्या MCAवर भरपूर वर्ष काम केलं. उपाध्यक्ष पण होते मुंबई क्रिकेट असोसिएशनचे. आता DDCचे सेक्रेटरी आहेत. सुहास बांड्रा कॉलनीकडून पेनकडून. ओ संतोष सकला लेफ्ट हँडर. जेलच ना. व्हॉट अ कॅच, क्या बात है. आमचे लिली, क्या बात आहे लिली जी. मोठा बॅट्समॅन आहे. या मैदानावर षटकार मारणारे बॅट्समॅन आहे, माहिती आहे मला. समोर षटकार मारतात. डीजे, अरे माघ महिन्यात चालू आहे. गणपतीची गाणी वाजव, पांडुरंगाची वाजवतोयस. उद्या गणपती बाप्पा येणार आहेत. धावसंख्या झाली ती 7. बाप्पा सगळ्यांच्या घरी येतील. उद्या प्राणप्रतिष्ठा होईल सकाळी. परत दुपारी प्राणप्रतिष्ठा असते 12:43च्या दरम्यान. गणपती बाप्पाचं वाढदिवस असतो. सिद्धिविनायकमध्ये त्याची पूजा होते. पहाटेच पूजा होते, कारण गणेश जयंती एकदा सूर्योदय झाले की गणेश जयंती सुरू होते. सुहास पुन्हा एकदा. ओ चेंडू खोल टप्प्याचा मराठी भाषेत. बघा स्वतः बघताय. तुम्हाला जरा चेंडू बघायचा असेल तर पाय वळवायला पाहिजे, तर तो चेंडू दिसणार नजरेने. बीट झाले. 1 धाव डिक्लेअर होती. धावसंख्या आहे 8. तर क्षेत्ररक्षक येत आहेत. जेल सुटतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. नवीन बॅट्समॅन आहेत, त्यांचं नाव सांगा. थँक्यू डीजे. स्वतः संघनायक आहेत ललित देसाई, न्यू बॅट्समॅन. सिद्धिविनायक वॉरियर्स. स्ट्राईकवर आहेत राजू. जे काय पाहिजे ते कार्यकर्त्यांकडे मागा, माझ्याकडे मागू नका प्लीज. माझं लक्ष समोर आहे. प्रत्येक गोष्ट तुम्ही माझ्याकडे मागितलं तर माझं विजन इंटरप्ट होईल. हिंदू उत्सव मंडळाचे कार्यकर्ते पाणी हवं असेल, बॉल हवं असेल, त्यांच्याकडे मागा. कॉमेंट्री बॉक्समध्ये नका मागा. धावसंख्या 14. जितकं तुम्ही मला कॉपरेट कराल तितकी चांगली कॉमेंट्री आम्ही तुम्हाला ऐकू. माझं विजन इंटरप्ट कराल, कॉमेंट्री करता येणार नाही. म्हणून मी नेहमी सांगतो कॉमेंट्री बॉक्स त्यांच्यापासून लांब असला पाहिजे. नाश्ता आलेला आहे, सगळ्या खेळाडूंनी घ्यावा. आणि तसंच नाश्ताबरोबर चहासुद्धा घ्यावा. लॉक केलं आहे, षटकार असणार का बघायचं. लिली धावत आहे चेंडू अडवण्यासाठी. इट इज अ बिग 6. नाही, बाउंड्री. सीमा रेषेच्या आतमध्ये पडतोय.
नो डीजे. षटक संपले, 2 धावसंख्या झाली मैदानावरती, ती 1 to go. या हां, करेक्ट. बाळासाहेब आमचे अत्यंत जिवलग मित्र आंगणे साहेब. आज बाळासाहेब यांना मिस करतो आपण, त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आहे. बाळासाहेब साहेबांनी कमीत कमी 30 ते 35 वेळा आम्हाला कॉमेंट्रीसाठी बोलवले. त्यांचा वाढदिवस याच मैदानावर आम्ही साजरा केला होता काही वर्षापूर्वी. येस बाळ मित्रमंडळ आंगणे साहेब ज्येष्ठ शिवसैनिक आहेत, सेक्रेटरी होते, वसईचे आहेत. ऑफ साईडला प्लेस केलं आहे बाळ मित्रमंडळ. धावसंख्या 2 षटका आत्ता पूर्ण झाले. 2 षटकांची धावसंख्या झाली ती 18, सरासरी 9. हा नॉनव्हेज आहे नाश्ता, त्यामुळे आम्हाला नाश्ता करता येणार नाही. आम्ही कट्टर ब्राह्मण आहोत. दोन बाउंड्रीज आले याच ओव्हरमध्ये. चांगली सुरू, कारण बाद झाले ते मैदानावरती फलंदाज ते संतोष, मैदानावर राजू आणि स्वतः संगनायक देसाई कुठपर्यंत नेत आहेत बघायचं या ठिकाणी. ललित देसाई फास्ट खेळा, चला वेळ घालवू नका. सामना 40 मिनिटात संपला झाला पाहिजे, नाहीतर तुमचे 2 ओव्हर पुढच्या मॅचमध्ये कमी करावं लागेल मला. सिद्धिविनायक वॉरियर्स, महागणपती वॉरियर्स. विकेट पडल्यावर सगळ्यांनी जवळ यायची गरज नाही, त्याच ठिकाणी थांबा. जवळचे फिल्डर अभिनंदन करतील बॉलरचं. सगळे ढीकमध्ये फिल्डर एकदम जवळ आला तर अजून वेळ जाईल. नाश्ता सुरू झाला आहे. ज्यांनी नाश्ता केला असेल नाश्ता कलेक्ट करावा, चहा घ्यावा. चला सामना सुरू करा. गोलंदाज आहेत विश्वनाथ, तर मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक त्यांना मिळालं. कॅच घालूनच गोलंदाजी करतात. ऑन साईडला पुल केलं आहे, क्षेत्ररक्षक जात्या डीपमध्ये मिड विकेटला अशोकन जगन्नाथन. इज अ क्लासिक ऑर्गनायझर, गुड फ्रेंड, गुड कोच, गुड क्रिकेटर, बेस्ट ह्युमन बिंग. दहिसरला त्यांचं कोचिंग कॅम्प आहे, ते आणि त्यांच्या पत्नी बघतात. जयेश आता आमचा तयार झाला आहे, अशोकनचा मुलगा क्रिकेटर आहे तो सुद्धा. विश्वनाथ ऑन साईडला बरोबर आहे, पुन्हा एकदा अशोकनला काम आहे. अशोकन येतात वेगाने चेंडू अडवण्यासाठी, त्या ठिकाणी क्रॉस झालाय. लिली येत आहे, लिलीला चेंडूने क्रॉस केलाय, बाउंड्रीच्या बाहेर जाणार चेंडू नाही, लिलीने अडवलंय, जाणाने अडवलंय. आता बाउंड्री गेली असते. लिली आणि या मैदानाचं नातं आहे हो. लिली या बघा इथे जे आता मैदानाची कैपटी ती थोडी मागे होती, ते घरं आहेत ना त्याच्या मागे, आणि लिली तिथून 6 मारला जातं समोरच्या बिल्डिंगवर. असं लिलीची ओळख होती या मैदानावर. धावसंख्या झाली ती आता 23. षटक मार्ग असते 30 विश्वनाथच्या रूपाने. स्ट्राईकवर फलंदाज दे आता राजू. तर बघायचं आहे राजू संघाला कुठपर्यंत घेऊन जातोय, कारण 3 षटकातच 3ऱ्या षटकातच त्यांनी 23 धावा लावले, सरासरी 8 पर्यंत आणले. अजूनही चेंडू बाकी आहेत या षटकात. गोलंदाज पुन्हा एकदा विश्वनाथ. कॉलनी एंडकडून चेंडू बॉडी लाईन होता, शॉर्ट ट्रॅकमधून वरती आला, बॅकफुटला चेंडूला पुल करायचं होतं, चेंडू गेला मागे डिक्लेअर झोनमध्ये. डॉन ब्रॅडमॅनला असे चेंडू पडायचे. काल रोहितच्या ॲव्हरेजची खूप चर्चा झाली, 85.83, आणि डॉन ब्रॅडमॅनची ॲव्हरेज होती जेव्हा रिटायर्ड झाले तेव्हा 99.99 ॲव्हरेज होतं. वृत्तपत्रामध्ये चुकीचं ॲव्हरेज आलं आहे. खाली जातो इनसाइड एक, चेंडू जातो लेग स्लिपच्या मागे, 1 धाव डिक्लेअर. 2 धावा मागच्या 2 चेंडूंमध्ये. धावसंख्या 25. डॉन ब्रॅडमॅन त्या काळामध्ये एवढ्या ॲसेसरीज नव्हत्या. लारू इंग्लंडच्या आणि ऑस्ट्रेलिया ॲशेस सिरीजमध्ये बॉडी लाईन पडायची, चेंडू वरती यायचे. आजचा नाश्ता बुर्जी पाव, तेव्हा माफ कर शब्द बोलावं लागतं मला. चेंडू लॉक केला ऑफ साईडला, क्षेत्ररक्षक कव्हर करतायत, त्या ठिकाणी जेल सुटतोय. 2 धावा पूर्ण केले राजू, आणि तसंच ललित देसाईने 3ऱ्या धावांसाठी निघतील, आणि 3 धावा पूर्ण केलेल्या आहे. 3 धावाने धावसंख्या 28. 28 फॉर द लॉस ऑफ 1. संघ बघताय ते सिद्धिविनायक आणि महागणपतीने फिल्डिंग घेतले. सिद्धिविनायक पहिल्यांदाच बॅटिंग करते.
पुन्हा एकदा विश्वनाथ बँड कॉलनीकडून ओव्हर द विकेट पुढचा चेंडू घेऊन चांगला चेंडू होता मात्र ऑन साईडला बोलावले अशोकन जज करतोय मात्र अशोकांच्या मागे तो चेंडू पडतोय कव्हर करेपर्यंत त्या ठिकाणी 2 धावा पूर्ण करतायत धावसंख्या सरक 30 वर तिसऱ्या धावांसाठी निघाले धावबाद होण्याची शक्यता आहे लागत नाहीये चेंडू त्यामुळे धावसंख्या होते 31 मागच्या 2 चेंडूमध्ये 6 धावा आहेत चांगला रनिंग बिटवीन द विकेट ललित देसाई संगनायक आणि राजू माळवणी यांच्यामध्ये जा लवकर जा 4 ओव्हरच्या मॅचमध्ये पाणीचा ताण कसं काय लागतं रे तुम्हाला चला 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 अंपायरला विचारल्याशिवाय जायचं नाही IPLच्या मॅचमध्ये सुद्धा 6 ओव्हरनंतर येतात ड्रिंक्स आमच्या वनडेला 13 ओव्हरनंतर आणि टेस्टमध्ये जवळजवळ 24 किंवा 23 ओव्हरनंतर येतात 4 ओव्हर ताण कशा फास्ट प्यायचं आहे त्याला पाणी प्या लवकर निघा सगळ्या माझ्या लाडक्या 42 वर्षावरील खेळाडूंना विनंती आहे कमीत कमी 10 ग्लास पाणी पोटात गेलंच पाहिजे 10 ग्लास पाणी प्या कुठल्या डॉक्टरची गरज नाही हो आरोग्य धनसंपदा 10 ग्लास पाणी प्यायला पाहिजे कंटाळा न करता सकाळी उठून पण पाणी प्या पूर्ण शरीर स्वच्छ राहील आणि अर्धा 1 तासानंतर नाश्ता किंवा जेवण करा आजार कधीच होणार नाही आणि त्यात जर पाण्यात मध टाकून प्यायलात अजून चांगलं आवळा ज्यूस प्यायलात हे सगळं शरीरात फॅट्स आहेत वाहून जाईल दारू टाकून नाही पिता का मग सकाळी मग फॅट्स वाढणार धावसंख्या 31 काय यार गुरुजीचं नाव घ्यायला लावलं दारूचं नाव घ्यायला लावलं सकाळी धावसंख्या 31 षटक 10.2 ऑन साईडला पूल केलाय विश्वनाथ जज करतोय जेल घेतला होता जवळजवळ मात्र विश्वनाथच्या हातातून जेल सुटतोय शेवटच्या क्षणी काल याच ठिकाणी विश्वनाथने एक सुंदर जेल घेतला होता मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक केलं होतं धावसंख्या 33 षटक 74 सुरू झालंय तिसरं षटक संपलं जेव्हा 31 होतं सरासरी होतं 10:15 संघ आहे तो सिद्धिविनायक वॉरियर्स प्रभादेवीचा सिद्धिविनायक का त्याची पत्नीचं नाव आहे सिद्धी सोन तिच्याकडे आहे म्हणून सिद्धिविनायक चेंडू पहिल्यांदा सरळ जाते सिद्धिविनायक अत्यंत कडक सोळातला देव आहे लक्षात घ्या उजव्या सोंडीचा गणपती असतो आणि रिद्धी ही डाव्या सोंडीचा असतो जो आपण घरी आणतो उजव्या सोंडीच्या गणपतीला खूप सोळं जपावं लागतं तुम्ही कधी जाऊन गणपतीला हात नाही लावू शकत कचरा डाव्या बाजूला बॉक्स आहे कचरा टाकावं स्वच्छ गव्हर्नमेंट कॉलनी असायला पाहिजे बँडाची तर बीट होत आहेत फलंदाज मात्र एक सिंगल काढले धावसंख्या सरकते ती आता 34 गणपतीवरती मी 100 वर्ष बोलू शकतो एवढे माझ्याकडे डेटा आहे मी मागचे 70 वर्ष बँडला निवेदन करतो अनंत चतुर्दशीच्या दिवशी दुपारी 3 ते रात्री 3 महानगरपालिकेकडून ऑन साईडला लॉक केलं क्षेत्ररक्षक जज करतात अशोक जगन्नाथन चेंडू पुढे पडतोय कव्हर करेपर्यंत 2 धावा सूर्य समोर असल्यामुळे अशोकांनी प्रयत्न नाही केला अंधार येतो सूर्याकडे बघितल्यावर यू विल हॅव अ डार्कनेस सूर्याकडे जास्त बघू नका यू कॅन वॉच मोर दॅन 5 सेकंड्स सूर्याकडे जास्त बघता का म्हणा सकाळचा सूर्य बघू शकता आज आदित्य आहे त्यांचं नाव चेंडू ऑफ साईडला कट केले क्षेत्ररक्षक मागे आहे कव्हर करतील का जेल सुटतोय 2 धावा पुन्हा एकदा धावा धावसंख्या 38 खूप चांगली धावसंख्या उभारतात अगोदर संतोष राजूने बॅटिंग केली आता राजू आणि ललित पार्टनरशिप करतायत खूप चांगली पार्टनरशिप दोघांमध्ये वेगाने पार्टनरशिप ग्रो होताना गोलंदाज ऑन साईडला वळवलाय पुन्हा एकदा अशोकनला काम आहे अशोकन जगन्नाथ यांच्याकडे चेंडू येतो चेंडू सीमा रेषेच्या बाहेर 4 धावा अशोकन बॉलरचं नाम बोलणार बॉल पडला की जास्त उडतो इकडे धावसंख्या 42 षटक संपले 4 सरासरी 10.40 टार्गेट आहे 43
वाजवा डीजे. चला बॅट्समन पाठवायचे. 43 टू विन, आस्किंग 110.30. तर एक टार्गेट दिलं आहे महागणपतीला सिद्धिविनायक वॉरियर्सनी ललित देसाई यांच्या सहकार्याने. खूप चांगली बॅटिंग सुरुवातीला संतोष आणि राजूमध्ये, नंतर ललित आणि राजूमध्ये, आणि त्यामुळे धावसंख्या फुलली आहे खूप चांगल्या पद्धतीने. दोघांची आपण धावसंख्या आपण बघूया काय बॅटिंग केलं ते. 2 धावा केल्या त्या संतोषनी, राजू मालवणी धावा केल्या. तर 20 धावा केल्या मैदानावर राजू मालवणी यांनी, आणि 12 धावा केल्या ललित देसाईंनी, संतोषने 2 धावा. 43 टू विन. बॅट्समॅन पाठवा. चला बॅट्समॅन पाठवा महागणपती. चला मयुरेश्वर वॉरियर्स, बल्लाळेश्वर वॉरियर्स. टॉस झालेला आहे तुमचा. आंगळे साहेब यांच्या मार्फत, सॉरी संजय आंग्रे साहेब यांच्या मार्फत. गंभरे काय घेतलं तुम्ही? नाही तो तर झाला. मयुरेश्वर वॉरियर आणि बल्लाळेश्वर वॉरियर. टॉस करायचं आहे, आपण टॉस करायचं वरती या स्टेजवर. आपण करूया आंग्रे साहेबांच्या शुभ असते. आंग्रे साहेब या, त्यांच्या शुभ असते आपण टॉस करूया. मयुरेश्वर वॉरियर्स विजय मयेकर कॅप्टन आले. बल्लाळेश्वर वॉरियर कर्णधार बाळा पेडणेकर. टॉस करतोय आमचे आंग्रे साहेब या ठिकाणी, त्यांच्या शुभ असते. ज्येष्ठ शिवसैनिक आहेत बाळासाहेब, यांच्याबरोबर त्यांनी भरपूर वर्ष काम केलं. टॉस होते. चला बॅट्समन आलेले. अंपायर सामना सुरू करा. फिल्डिंग लावून घ्या. मयुरेश्वरनी टॉस जिंकले, बॅटिंग घेतली. त्याच्यानंतर होणार सामना बल्लाळेश्वर वॉरियर्स आणि मयुरेश्वर. बॅट्समन यायच्या फिल्डिंग लागली पाहिजे. अंपायर एकदा आतमध्ये की दोन्ही बाजूनी बॅट्समन आणि फिल्डर्स उतरले पाहिजे, पद्धत आहे. टेनिस विश्व आणि लेदर विश्वामध्ये एकच फरक आहे डिसिप्लिनचा, बाकी काही फरक नाही आहे. सगळे लाडके खेळाडू आहेत, फक्त डिसिप्लिनचा फरक असल्यामुळे टेनिस विश्व वरती येते, वरती यायला पाहिजे. तर सगळ्या संघटनांना सूचना आहे अशोक चव्हाण साहेब सचिव यांच्या मार्फत, ते टी शर्ट शिल्लक राहिले ते परत करा, आणि पैशाचे जे मॅटर्स आहेत जे तुम्हाला द्यायचे ते तुम्ही अशोक चव्हाण यांच्याकडे सुपूर्द करू शकता. हिंदू उत्सव मंडळाचे सचिव यांच्याकडे जी काय तुम्हाला मदत द्यायची आहे ती तुम्ही देऊ शकता. तर सामना सुरू होते. 43 टू विन. आघाडीला फलंदाजाचे नाव सांगा. बॅट्समॅनचे दोन्ही बॅट्समॅनचे नावं पाठवा प्लीज, आणि बॉलरचं नाव सांगा. दीपक मिरगे पहिल्या षटकातील स्ट्राईकला आहेत विश्वनाथ, नॉन स्ट्राईकला आहेत दीपक. नाही दीपक ऑन साईडला खेळले. विश्वनाथ आणि संदीप आले, आणि पहिलं षटक टाकता ते दीपक. पहिलीच धाव पूर्ण केले विश्वनाथ यांनी. काल मॅन ऑफ द मॅच 30 धावा कुठल्या होत्या विश्वनाथ यांनी आज मैदानावर. तोच विश्वनाथ उतरतोय. नित्य सकाळी फोन केला तेव्हा माहिती घेतली त्यांनी कालच्या दिवसाच्या सगळ्या हिरोजची. दुपारी येतील नित्या. ऑफ साईडला प्लेस केले, स्वतः कोसळत आहेत त्या ठिकाणी, आणि धावबाद फलंदाज संदीप. कोलॅप्स झाले आमचे दीपक, मात्र बाद मात्र केले.
धन्यवाद डीजे. लिली, ग्रेट बॅट्समन ऑफ दिस ग्राउंड, हार्ड हिटर, विस्फोटक फलंदाज लिली मैदानावर. नॉट स्ट्राईक इन लाईक विश्वनाथ. 43 रन्स करायचे 4 षटकात. पहिले षटक मार्ग असते, धाव झाली 1, गडी बाद झाला 1 धावबादच्या रूपाने. गोलंदाज आहेत दीपक, स्ट्राईकवर आहेत विश्वनाथ. चला सामना सुरू करा. 1 फॉर द लॉस ऑफ 1. सामना बघताय महागणपती आणि सिद्धिविनायक. स्टेप आउट झाले, इम्प्रोव्हायझेशन दाखवत आहेत. अंधारा बॉक्सचा पट्टा खेळत असताना शॉर्ट एक्स्ट्रा 1 धाव. लिलीकडे स्ट्राईक येतो. दुसरी धाव सुद्धा पूर्ण करतील असं वाटतंय. धावबाद होतील, अजून एक धावबाद, अजून एक धावबाद. विश्वनाथ धावबाद झाले. दुर्दैवांत ज्या विश्वनाथने 30 धावा करल्या तोच विश्वनाथ धावबाद होतो. डीजे आमच्या डीजेवाल्याचा विष्णूवर प्रचंड भक्ती आहे. अप्पावर नाही आहे का? अग्निपथ लावायला सांगतो तू. अरे माघ महिन्यात गणपतीचं महिन्याच्या गणपती बाप्पाचं आगमन सुद्धा झालं काल भरपूर लोकांच्या घरी. उद्या प्राणप्रतिष्ठा. जितकं जोरात बोलाल कमेंट बॉक्सच्या जवळ तितकं तुमचा आवाज 200 देशांकडे पोहोचणार. लाईव्ह टेलिकास्ट आहे या ठिकाणी. आय लव्ह फोटोग्राफी आय लव्ह फोटोग्राफी केरवाडी राजा चषक असं तुम्ही टाका यूट्यूबला, लाईव्ह बघू शकाल. आय लव्ह फोटोग्राफी केरवाडी राजा चषक असं टाका 2021 तुम्ही लाईव्ह बघू शकाल. दीपक पुन्हा एकदा. लिली लॉक करायचा प्रयत्न, जेल असण्याची शक्यता, जेल सुटतोय. 1 धाव डिक्लेअर आहे. 1 धाव. धावसंख्या 3. 40 धावा पाहिजे जिंकायला. नवीन फलंदाज आले ते सुहास. 5 झाले फलंदाज विश्वनाथ आणि संदीप. पहिला संदीप, दुसरा विश्वनाथ. दोघेही धावबाद झाले. चला फास्ट खेळ. एवढा वेळ का लागतोय? काय फास्टर होतो पण बॉल का नाही टाकत आहे लवकर? बॅकफूट आले. चेंडू लिली कट करायचा प्रयत्न, पॉट बेंडचा अपील लागलेला नाही आहे. दोन्ही पंचांनी फेटाळून लावलाय. बॉलर एकदा तयार झाले की बॉल पडला पाहिजे. खूप जास्त वेळ घेत आहे, 10-15 सेकंद जास्त. फास्टरला मी समजू शकतो. अध्यक्ष किपिंग करतायत कदम साहेब आमचे. ऑफ साईडला कट केलेली आणि 1च धाव डिक्लेअर आहे. तर विद्याधर यशवंत कदम साहेब आमचे श्रेयस आणि चिन्मयचे वडील काय प्लेयर्स दिले आमच्या टेनिस विश्वाला. श्रेयस तर फुल फॉर्ममध्ये. ही इज द ब्युटिफुल क्रिकेटर, यंग टॅलेंटेड क्रिकेटर ऑफ कमिंग डेज. श्रेयस कदम येणाऱ्या वर्षामध्ये बँड्रा कॉलेजचं नाव शिखरावर येणार आहे ओपन क्रिकेटमध्ये. इज अ डेंजरस बॅट्समॅन. चिन्मय सुद्धा आम्ही स्टेजसाठी टाटामध्ये नोकरी बघतोय. लवकरच ते काम व्हावं अशी इच्छा आहे. राजेश सुद्धा त्यांना काही व्हिडिओज पाठवायचे. काल त्यांच्या वडिलांची तीच गोष्ट बोलत होतो. आणि राजूला भेटायला सफायला स्टेजला जावं लागेल. आणि स्टेजला जर नोकरी मिळाली टाटामध्ये आय विल बी मोर हॅपी. ही विल प्ले फॉर टाटा. धावसंख्या 3 नाही 7. राजू माळवणी स्ट्राईकवर आले. पहिल्यांदा फलंदाज सुहास. अंपायरला विचारल्याशिवाय कोणी आतमध्ये आतमध्ये जायचं नाही आहे. ऑन साईडला बदललं दीपक आहे त्या ठिकाणी. कव्हर करेपर्यंत 1च धाव सुहासच्या खात्यात. स्ट्राईक येते ते आता लिलीकडे. लिलीने काय मोठे फटके मारले तर ती जी बिल्डिंग बघतायत त्याच्यावर षटकार मारायचे त्या काळामध्ये. ही विकेट नव्हती, विकेट होती मागे जी घरं आहेत तिकडे विकेट होती. लिली ऑन साईडला खेळत आहेत. 1 धाव डिक्लेअर.
धावसंख्या 6, 2 गडी बाद. महागणपती तो अपील होणार नाही. चेंडू सिधी पॉईंटला जातोय. तरी या वयात खेळतात हीच मोठी गोष्ट आहे हो या स्पर्धेमध्ये. येस, आमचे स्लिपला फिल्डर बघा, एकच हात आहे त्यांचा तरी फिल्डिंग करत आहे. सतीश वाळवकर हो कोसळलेत आमचे फिल्डर, खाली पडले. सतीश वाळवकर त्यांना उभं करत आहेत. सतीश वाळवकर हात फ्रॅक्चर आहे तरी खेळत आहे. हे प्रेम आहे क्रिकेटवरचं, हे प्रेम आहे हिंदू उत्सव मंडळावर, हे प्रेम आहे 42+वर. पण काळजी घे रे बाबा, व्हॅलेंटाईन डे आहे, संध्याकाळी जायचं आहे बायकोला घेऊन जेवायला. हॅपी व्हॅलेंटाईन डे. आज तुमचं जी कोणी आवडती व्यक्ती असेल, पहिलं क्रश असेल, त्यांना विश करा. पहिल्या प्रेमाच्या आठवणी आहेत व्हॅलेंटाईन म्हणजे. ऑन साईडला पुल केलंय, चेंडू जातोय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक कव्हर करेपर्यंत त्या ठिकाणी 4 धावा. गुड शॉट. धन्यवाद डीजे. 13 धावा. लालबागचा राजा, देवाचं दर्शन. खूप चांगली आठवण आहे लालबागच्या राजाची. ऑफ साईड ऑफ बॉल करून ड्राईव्ह, चेंडू जातोय तो कव्हरला. घरातून निघालो तेव्हा प्रार्थना केली, तेव्हा तुझं दर्शन व्हायला पाहिजे. मुलीचा आठवण होता. आम्ही घरातून कौटुंबिक सगळे निघालो. शक्य संपले. 2 धावसंख्या जरी मैदानावर 14 धावा करायचे, 43. 14 धावा आलेत, अजूनही धावा करायचे 29. 12 चेंडू 29 धावांची गरज महागणपती संघाला. 15 धावा प्रति षटकाच्या मागे करावं लागतील लिली आणि सुहासला हा सामना जिंकायचा असेल. 12 चेंडू 29 धावा गरज आहे. तर घरातून निघालो, लालबागच्या राजाला निघाला. रात्रीचे 10 वाजले होते. देवाला म्हटलं, देवा मला अगदी जवळून दर्शन घ्यायचं आहे. प्रार्थना केली मनातल्या मनात आणि गेलो. म्हटलं काही लोकांनी सांगितलं भरपूर लाईन असते, असं आहे कसं आहे. तर मी गेलो तर तिकडे CCTV कॅमेरा आहे. कोणीतरी CCTVमध्ये मला पाहिला. तर ते लालबागचे ट्रस्टचे लोक आले. सर नमस्कार, तुम्ही इथून या. तर मला दुसऱ्या इकडून घेऊन गेले आणि अगदी देवाच्या जवळ घेऊन गेले. डोळ्यात अश्रू आले माझ्या अक्षरशः. म्हणजे असं असतं आपण सामाजिक कार्य करत असताना देव आपल्याला जवळ बोलवतो. धावसंख्या पुन्हा एकदा सांगूया. 14, 12 चेंडू 29 धावा. तर डोळ्यात अश्रू आले माझ्या, मुलाच्या पण, माझ्या पण, पत्नीच्या पण. एवढं जवळून दर्शन मिळालं लालबागच्या राजाचं. ऑन साईडला जेल पकडला गेला त्या ठिकाणी लेग स्लिपला. सुरेश जेल, सुहास जो खूप चांगला खेळत होता, तो दुर्दैवी पद्धतीने या ठिकाणी बाद होते. जेल बाद होते मैदानावर, गडी बाद होते मैदानावर 3रा. आणि अशा वेळेला अशोकनेच उतरायला पाहिजे. अशोकाला जास्त शक्य मिळाली पाहिजे. अशोकन धावा जास्त करू शकतो. तर अजूनही 11 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावा हवे 29. धावसंख्या आहे 14. गडी बाद झालेत महागणपतीचे 3. बाद होणारे फलंदाज आहेत तो विश्वनाथ, संदीप आणि सुहास. आता गेले मैदानावर आहेत ते लिली, त्यांच्याबरोबर चालले अशोकन, जगन्नाथन. साऊथ केरला, कर्नाटका, तमिळनाडू, पॉंडिचेरी, ऑल स्टेट्स साऊथ. यानंतर टर्न होते. केरळाची क्रिकेट संघटना आहे, पॉंडिचेरी क्रिकेट संघटना आहे, तमिळनाडू क्रिकेट संघटना आहे, चिकॉक पॅन्थर स्टेडियम आहे आणि कर्नाटका क्रिकेट असोसिएशन सुद्धा आहे, KCA. आणि आंध्र प्रदेश हे धरलं पाहिजे साऊथमध्ये. AP त्यांची संघटना आहे. त्याच आंध्र प्रदेशने मोहम्मद अझरुद्दीन दिला, BBS लक्ष्मण दिला. धावसंख्या झाली ती 14वर भरपूर वेळ थांबले. 3 चेंडू पडले, एकही धाव आली नाही आहे. एका चेंडूवर विकेट पडली, 2 चेंडू डॉट. चेंडू शिल्लक आहेत 9. धावा हवेत 29. 9 चेंडू 29 धावा. संतोष सगळा
लिली बॅकफुटला आले, ऑन साईडला वळवत आहेत. स्ट्राईक द्यायचा प्रयत्न मात्र डिक्लेअर आहे. स्ट्राईक त्यांच्याकडे जाईल. 8 चेंडू धावा हवे 28. 4 चेंडू नंतर आत्ता धाव आले. चौथा चेंडू संकळा. लिली ऑन साईडला लॉक करतात. झेल असण्याची शक्यता आहे. फलंदाज बाद होतो या ठिकाणी. लिली 14 गडी बाद. चेंडू 28 धावा हवे जिंकायला. तर बाद झाले मैदानावर लिली. नवीन फलंदाज आले ते आता. फलंदाजाचं नाव सांगा. बॅट्समनचं नाव पाठवा प्लीज. ज्ञानेश्वर. इतकं सुंदर नाव आहे. पेटमेंट सांगू नका. ज्ञानेश्वर सोनवणे. तर अशोकन जगन्नाथन स्क्वायर कट करत असताना इस टेक्निकल प्लेयर. देखिए जब आप लेदर क्रिकेट खेलते हैं तो आपके पास टेक्निक आ ही जाती है. बेसिक. 7 चेंडू धावा हवे 27. पण धावसंख्या झाली मैदानावर 16. 7 चेंडूमध्ये 27 धावा. ओपन क्रिकेटमध्ये 6 चेंडूमध्ये 28 धावा करणार होते जम्बो माळा वसातला. ओपन क्रिकेटमध्ये 7 चेंडूमध्ये 34 धावा करणार होते उमेश मांजरेकर. गणेशनगरचं मैदान गोरेगाव. 5 षटकार 1 चौकार. आणि ओपन क्रिकेटमध्ये 6 चेंडूत 38 धावा करणारे प्लेयर होते सतीश धुळे. मैदान हे टिळकनगर चेंबूर. सतीश धुळे आपल्यामध्ये नाही आहे. ते एक्सपायर झाले. सुप्रीमो खेळल्यानंतर निघाले. कुटुंबासहित चालले होते गावाकडे. गावाच्या 3 किलोमीटरच्या अगोदर अपघात झाला आणि त्याच्या कुटुंबातील लोक अचानक सोडून गेले. त्यांना शॉकिंग न्यूज होती. पहाटे 3 वाजता फोन वाजत होता. म्हणजे काय झालं. अरे धुळे गेला. म्हणजे अरे शॉकिंग या. कालच तर बघितलं आपण संध्याकाळी झालं. सतीश धुळे माझा लाडका प्लेअर. शिंदा टोयोटाचे प्लेअर. नऊ अष्टमकरांचे लाडके खेळाडू. गोलंदाजाचं नाव सांगायचं आहे. गोलंदाज आले ते आता स्वतः संघनायक ललित देसाई. कॅप्टन ऑफ सिद्धिविनायक वॉरियर्स. फेस करतील अशोकन जगन्नाथ. 7 चेंडू धावा हवेत 27. 27 रिक्वायर्ड टू 6 डिलिव्हरीज. करतील का अशोकन. पहिला चेंडू ऑन साईडला पुल केलं. थांबून आला होता संतोष संगळा आहे. संतोष संगळा चेंडू सोडणार नाही. चेंडू घेऊन धावा देत आहेत संतोष संगळाची आहे. पैटर्न स्टाइल है. बॉल को पकड़ो. भागते 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 स्टंप के नजदीक जाओ. संतोष का पैटर्न स्टाइल आहे. कारण टेनिस विश्वामध्ये चेंडू हातात असल्यावर सुद्धा दुसरी धाव पूर्ण करतात. म्हणून ते धावा जवळ गेले. चेंडू शिल्लक आहेत 5. धावा हवेत 26. हो चेंडू प्लेस केला. प्लेसने काय होणार नाही. चेंडू शिल्लक आहेत 4. धावा हवेत आता 25. 4 चेंडू 25 धावा. असंख्य आठवणी आहेत. सुशांत मुकादम प्रसार वडवळीचे 2020ला 6 चेंडू 6 षटकार मारले. खतरनाक षटकार. आमचे जावेद 8 षटकाराचा विक्रम आहे त्यांच्या नावावर. अर्षद ओंडू 8 षटकार लागोपाठ. ऑन साईडला फिरवायचा प्रयत्न. अशोकन जगन्नाथन. चेंडू 28ला लागतोय त्यांच्या पॅडला. चेंडू शिल्लक आहेत मैदानावर 3. धावा हवेत 25. 3 चेंडू 25 धावा. लिली या फर्स्ट हिटचा बॉक्स आहे इकडे. 3 चेंडू 25 धावा. हो क्लीन बॉल. यॉर्कर लेगवर चेंडू टाकला होता. इसकी रखवाली आए घर का साया तेरा वाशिंगटन जाने वाशिंगटन जाने वाशिंगटन जाने वाशिंगटन
धन्यवाद. 2 चेंडू 25 धावा अशक्य ऑन पेपर. वज्रेश्वरीचं ते मैदान जिथे अर्षद गुंडोनी षटकार लगावले, चारकोपचं मैदान जिथे जावेदने 8 षटकार लगावले, लाखो पाठ पेपर. श्रेयस कदमला कसं विसरणार, याच बँड्रा कॉलनी प्रीमियर लीगमध्ये लाखो पाठ 4 षटकार याच मैदानात लावले. चिन्मय आणि त्याने खतरनाक विस्फोटक फलंदाजी 83 धावांची पार्टनरशिप या दोघांनी केली होती. चेंडू शिल्लक आहेत मैदानावर, 1 धावा हवे 19 धावा झाल्यात बघा. जिंकायला दिले 43. तो चेंडू जातोय समोर, 2 धावा. 21 होतील का? 21 धावा झाले आणि सामना जिंकलाय या ठिकाणी 21 धावांनी. अभिनंदन. 21 धावांनी संघ विजयी होतोय. सिद्धिविनायक वॉरियर्स यांचं अभिनंदन. पुढचा सामना चला. मयुरेश्वर वॉरियर, तुम्ही टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग घेतली आहे. बांगलादेश्वर वॉरियर फिल्डिंगसाठी उतरा.